जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये आजनावळे परिसरामध्ये वीज प्रकल्प अदानी यांचा होणार आहे। राज्य सरकार केंद्र सरकार यांनी त्यांना मान्यता दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि संबंधित अधिकारी इथं आलेले आहेत आणि बाबा लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, लोकांचा विरोध काय आहे हा समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। हा प्रकल्प होईल नाही होईल हा एक भाग वेगळा आहे, परंतु आदिवासी भागातील जनतेचा याला प्रचंड विरोध आहे। या प्रकल्पातून 1500 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, ती या परिसरामध्ये पुरवली जाणार आहे अशा प्रकारचं सांगितलं जाते। लोकांचा विरोध खूप आहे, परंतु प्रशासनाने इथं सध्या तरी बंदोबस्त प्रचंड ठेवलेला आहे आणि आम्हाला प्रकल्प नको अशा प्रकारची भूमिका राहिलेली आहे। या ठिकाणी सगळे अधिकारी पदाधिकारी इथं प्रांत मॅडम आलेले आहेत, तहसीलदार आलेले आहेत, तालुक्याचे आमदार देखील इथं येणार आहेत। आपण जरा काही कार्यकर्त्यांशी संवाद साधूया। आज आमदारांनी या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। हा प्रकल्प इथे नको अशी भूमिका तुमची सगळ्यांची आहे, काय तुमचा अंतिम निर्णय काय असेल? पाहूया आता आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आता आजनावळे ग्रामपंचायत समोर मीटिंग या ठिकाणी आयोजित होते। त्याच्यावर आता आमचे सर्व ग्रामस्थ आजूबाजूचे लोक या ठिकाणी हळूहळू उपस्थित होत आहेत। निर्णय काय होते त्याच्यावरती येईल। आता आमचं तर या म्हणजे प्रकल्पाला ठाम म्हणजे विरोध आहे। काय त्या विरोधाची कारण काय काय आहेत? विरोधाची कारणे असे खूप आहेत। उदाहरणार्थ नैसर्गिक जंगल होणार आहे, उत्खनन होणार आहे आणि कुठंतरी आमच्या यात एकच या मुख्य या इथे ठिकाणी भात पीक आम्ही काढतोय, तर तेवढंच पीक आहे। उदाहरणार्थ तुम्हाला आमच्या इथं म्हणजे काही 20 ते 40 वर्षापूर्वी एक धरण झाले मानेडो, त्यांच्या काही जमिनी गेल्या, ते पण अजून शेतकरी बाधित आहेत। त्यांना म्हणाल त्याप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे भेटलेले नाहीत, धरणग्रासाची मुलांना दाखलेली भेटले नाही। तेच कुठंतरी आम्ही खालून वरती इकडे डोंगर भागामध्ये आलोय आणि तुम्ही आजही पण डोंगराला तर इकडे अदानी आणायला आले। आमचं एकच आहे, अदानी हटाव सह्याद्री बचाव। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे युवा नेते आहेत। थोडंसं तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय तुमची काय भूमिका? खरं तर हा प्रकल्प आदिवासींच्या मुळावरचा हा प्रकल्प आहे। आदिवासींचं जीवनमान यापासून खरं तर जे आदिवासी जीवन आहे हेच या ठिकाणी राहणार नाहीये, आणि त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे। जैवविविधता आहे ती या ठिकाणी संपून जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे पाणी जे आहे पूर्व पट्ट्यासाठी जे आम्हाला शेतीसाठी लागतं ते पाणी या ठिकाणी या प्रकल्पासाठी वापरलं जाणार आहे। त्याच्यामुळे हे पाणी जर आम्हाला त्या ठिकाणी पूर्वेकडे जर आलं नाही, मुळातच हा माणिकडोह धरण हे 60% भरते, हे 7 टीएमसी जर धरण आहे, ते जर पाणी जर ते आता जर निम्मच भरते, ते 4-5 टीएमसी आणि हा प्रकल्प झाल्यानंतर हे फुकटचं पाणी अदानी या ठिकाणी वापरणार आहे। खरं तर हे जे निसर्गप्रेमी आहेत, हे निसर्ग सौंदर्य आहेत, हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार नाही। हे निसर्ग सौंदर्य निर्माण होण्यासाठी किंवा 100-200 वर्ष या ठिकाणी गेलेली आहेत आणि काही क्षणात हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी निघून जाईल आणि माझा जो आदिवासी समाज आहे हा या ठिकाणी कुठेतरी भरकटला जाईल। आदिवासी समाजाचं माझं जीवनमान अतिशय चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे आणि सह्याद्री पोखरला गेलं नाही पाहिजे। आणि जर समजा ही पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आम्हाला जर लागणारं जर ऑक्सिजन आहे ही तो सुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणात त्या ठिकाणी भेटन आणि आम्हाला शेतीसाठी लागणारं पाणी या ठिकाणाहून कमी आल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी शेतीसुद्धा भविष्यामध्ये पडीक ठेवण्याची वेळ आमच्यावरती येऊ शकते। आणि त्याच्यामुळं आमचा शेतकरी संघटना जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा याला ठामपणे विरोध आहे। आणि तुम्हाला सांगतो हा विरोध फक्त आता तुम्हाला सांगतो आजचं काय होतं हे आम्ही ठिकाणी पाहतोय। नंतरच्या काळामध्ये हा जर या ठिकाणी जर अदानी जर थांबला नाही, आम्ही जलसमाधी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। वेळ प्रसंगी आमच्या अंगावरती त्यांनी गोळ्या जरी झाडल्या तरी चालेल, परंतु शेतकरी संघटना हा प्रकल्प या ठिकाणी रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही, ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये त्यांना जे काही विरोध होईल तर ते आम्ही सर्व एकजुटीने हा सर्व तालुका त्या ठिकाणी विरोध करणार आहे। आदिवासी भागामध्ये हा प्रकल्प नकोच अशी एकमुखी सगळ्यांची मागणी आहे। आता पाहूया प्रशासन नेमकं काय सांगतंय आणि आदिवासी जनतेचा हा जो विरोध आहे हा विरोध किती दिवस राहणार आहे, हा प्रकल्प झाल्याने काय फायदा, न झाल्याने काय, हे सगळ्यांसमोर काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आजनावळे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.